नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज क्लास 9 प्रॅक्टिस सेट 5.1 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड क्वेश्चन अँड फोर्थ क्वेश्चन पाहत आहोत. त्याच्यातला थर्ड क्वेश्चन आपण खाली घेऊया. थर्ड क्वेश्चन आहे 3x - 5y = 16 and x - 3y = 8. हा क्वेश्चन दिलेला आहे. पहा, आता हा अगोदर पाहिजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये, जनरल फॉर्म मध्ये आहे का. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब अगोदर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि सबस्क्राइब अवश्य करा. आता पहा, इथं काय दिलेलं आहे. इथं एक कॉमा आहे. ओके, म्हणजे ही या ठिकाणी इथून इथपर्यंत इक्वेशन फर्स्ट आहे आणि इथून इथपर्यंत इक्वेशन सेकंड आहे. फर्स्ट स्टेप आपली काय असते, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. आपल्याला त्या ठिकाणी रिझ्यूम करावं लागतं, सपोज करावं लागतं, किंवा सपोज नाही केलं डायरेक्ट इक्वेशन 1 इक्वेशन 2 जरी लिहिलं तरी काही फरक पडत नाही. मग आपण अगोदर या ठिकाणी फर्स्ट स्टेप करणार, ऍज इट इज रायटिंग करायचं. त्याच्यात काही चेंजेस करायचं का नाही, ऍज इट इज. कॉमा कुठं आहे ते पाहायचं. इथं कॉमा आहे, ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, ही थर्ड टर्म. पहा, आपला जनरल फॉर्म काय आहे, ax + by = c. यामध्ये ती इक्वेशन आहे का हे अगोदर पाहायचं. एक्स वाय च्या ऐवजी ए बी पी सी एम एन टी क्यू काही असेल, फक्त जो व्हेरिएबल आहे हा काय व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल या ठिकाणी = च्या इकडं सिक्वेन्स मध्ये आहे का. अगोदर एक्स असेल तर अगोदर एक्स, इकडच्या टर्मला सुद्धा अगोदर एक्स पाहिजे. इकडे जर अगोदर वाय घेतलं तर इकडे सुद्धा इकडच्या टर्मला अगोदर वायच पाहिजे. ही सिक्वेन्स तुम्हाला पाळायची, बाकी काही नाही. मग या ठिकाणी काय आहे, 3x - 5y = 16 इक्वेशन फर्स्ट. नंतर हा कॉमा आहे, कॉमाच्या पुढे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म. ही आहे फर्स्ट टर्म, ही आहे सेकंड टर्म, ही आहे कॉन्स्टंट टर्म. लक्षात ठेवा, ज्याच्यासोबत व्हेरिएबल नाही त्याला कॉन्स्टंट टर्म म्हणतात. मग आता इथं काय लिहिणार आपण, x - 3y = 8. ही आहे इक्वेशन 2. आता इथं काय दिसत आहे पहा तुम्हाला, इथं असं दिसत आहे की फर्स्ट टर्म जी आहे इथं 3 आहे, इथं 1 आहे. सेम टर्म आहे का, नो. इथं 5 इथं 3 आहे, सेम टर्म आहे का, नो. आता आपल्याला या ठिकाणी अगोदर याला सेम टर्म करावं लागेल. इथं 3 आहे, इथं 1 आहे, म्हणजे आपल्याला इथं सोपं जाते. याला 1 ने मल्टिप्लाय करायचं, याला 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 3 × 1 = 3, 3 × 1 = 3. सेम झालं. यांच्यासोबत x कंपल्सरी राहणार आहे, कारण 1 व्हेरिएबल आहे, त्याला मल्टिप्लाय केलं तर x येणार आहे. ओके, मग या ठिकाणी 3x सेम झालं. आता हे जर सेम झालं, हे प्लस आहे, हे प्लस आहे, फक्त आपल्याला इथं काय लिहावं लागेल, मायनस करावं लागेल. मग हे प्लस जे आहे ते मायनस होऊन जाईल, कारण प्लस × मायनस = मायनस होतं. ही टर्म कटेल, कारण की x किंवा y या दोन्ही टर्म मधून एकाला आपल्याला कट करावं लागतं, तेव्हा तर आपल्याला x किंवा y ची व्हॅल्यू मिळते. या x किंवा y पैकी एकाची व्हॅल्यू आपल्याला अगोदर फाइंड आउट करावी लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळत असते. मग आता या ठिकाणी काय आहे, आपल्याला इथं ही टर्म सेम करायची आहे, म्हणजे सेकंड इक्वेशनला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. समजलं. मग इथं आपण तेच लिहिणार, मल्टिप्लाय बोथ साइड इक्वेशन 2/3 लिहिलं. मग आता ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करताना फर्स्ट टर्म वरती बोट ठेवायचं. या x च्या सोबत कोएफिशियंट काही नाही, म्हणजे किती आहे, 1 आहे. मग इथं कोएफिशियंट सोबत ह्या कोएफिशियंटचा मल्टिप्लाय करायचा. लक्षात ठेवा, ही कॉन्स्ट याच्या सोबत काही आहे का, व्हेरिएबल नाही. मग इथं 1 हा याच्या सोबत असतो, लक्षात ठेवा. मग 3 × 1 = 3, x ला x, मायनस ला मायनस. आता 3 ला 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 × 3 = 9, y ला y, ला 8 × 3 = 24. ही मिळाली तुम्हाला थर्ड इक्वेशन. ही थर्ड इक्वेशन मिळाली. पहा आता फर्स्ट अँड इथं पहा, ही इक्वेशन आता जी आहे हिला मल्टिप्लाय केलं आपण, या इक्वेशनचा विचार करायचा नाही. आता राहिली कोणती, फर्स्ट अँड थर्ड, याचा विचार करायचा. मग इथं 3x आहे, इथं 3x आहे. मग हा प्लस आहे, हा प्लस आहे, दोन्ही प्लस प्लस आहे. मग आपल्याला त्याला कट करायचं, मग काय करावं लागेल, मायनस. कळालं का, कारण की इथं जर हे साइन प्लस आहे, या इक्वेशनचाच विचार होतो खालच्या. मग इथं जर प्लस असेल, कळालं का, इथं जर प्लस असेल तर इंटू आपण मायनस केलं तर हा साइन मायनस होणार आहे.
याचं साइन चेंज करायचं आपल्याला, का तर हा प्लस आहे तर एक मायनस लागेल ना, तर कट होईल. मग आपण इथं सबट्रॅक्शन करणार आहोत. मग इथं लिहिणार सबट्रॅक्ट किंवा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 3. 1 and इक्वेशन 3. आता 1 and इक्वेशन 3 अगोदर आपण काय करणार, रायटिंग करणार. मग फर्स्ट इक्वेशन काय आहे, 3x minus 5y इज इक्वल टू 16. ही इक्वेशन फर्स्ट आहे. आता थर्ड इक्वेशन काय मिळाली आपल्याला, 3x minus 9y इज इक्वल टू 24. ही मिळाली आपल्याला थर्ड इक्वेशन. ओके, आता आपण काय करणार आहोत, सबट्रॅक्टिंग यानी सबट्रॅक्शन. मग मायनस मायनस मायनस. आता इथं काही नाही म्हणजे प्लस आहे, प्लस मायनस मायनस. इथं मायनस आहे पहा, मायनस मायनस काय होणार, मायनस मायनस काय होणार प्लस. हे साइन निघून जाणार, मायनस इंटू मायनस इज इक्वल टू होतं प्लस. म्हणजे इथं ह्या खालच्याचे साइन चेंज होतात, वरच्याचे नाही. मग इथं हे मायनस आहे, मायनस मायनस झालं प्लस, इथं प्लस आहे. मग प्लस इंटू मायनस काय होतं मायनस, म्हणजे हे मायनसच राहणार. मग आता आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. आता हा प्लस आहे, हा मायनस आहे, हा 3 काय आहे मायनस, हा प्लस आहे. मग प्लस मायनस मायनस कटलं, हा मायनस आहे, हा प्लस आहे, लक्षात ठेवा. मग इथं पहा ग्रेटर नंबर साइन 9 प्लस आहे म्हणून इथं 4y, 9 मधून 5 गेले 4 राहिले, सबट्रॅक्शन होणार पण ग्रेटर नंबर साइन होणार येणार. मग इज इक्वल टू, आता इथं काय आहे ग्रेटर नंबर साइन, इथं मायनस आहे, 24 काय आहे मायनस म्हणून आपण मायनस घेणार. मग आता 24 मायनस 16 केलं तर काय येणार आहे 6. पहा 4 मधून 6 मायनस होतात का नाही, इकडून कॅरी घेतला इथं 14 झाले. मग 14 मधून 6 गेले 8, 8 प्लस 6 किती होतात 14, 1 मधून 1 गेला 0, काय आलं 8 आलं. ओके, इथं काय आलं 8. मग आपण काय करणार इथं 08, 8 लिहिलं तरी चालतं, 08 लिहिलं तरी चालतं. आता हा मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होणार. मग y इज इक्वल टू 4, इथं काय 4 इंटू वाय आहे. मग हा मल्टिप्लाय मध्ये जर असेल तर इज इक्वल टूच्या पलीकडे जाताना डिवाइड मध्ये जातो, लक्षात ठेवा. अगोदर काय पाहिलं होतं तुम्ही 4 प्लस वाय, म्हणजे मधात साइन प्लस आहे म्हणून तो काय होतो याचा फक्त साइन चेंज होतं, या समोरचं साइन चेंज होतं, पण इथं मल्टिप्लाय आहे म्हणून हा डिवाइड मध्ये जाणार आहे. मग इथं काय येणार आहे 8 मायनस 8 आहे डिवाइड बाय 4. मग पहा 4 1 जा 4, 4 2 जा 8 मायनस 2. मग इथं काय आलं y इज इक्वल टू मायनस 2. y ची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली आहे, y इज इक्वल टू मायनस 2 आलं. आता याला पुट करा, इथं पुट करणार y इज इक्वल टू मायनस 2 ही आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. मग पुट y इज इक्वल टू मायनस 2 इन इक्वेशन 1. कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवलं तरी आन्सर सेम येतं, आन्सर मध्ये काही चेंजेस होत नाही, तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवून पहा. मग पुढे काय लिहिणार आपण, सो दॅट इक्वेशन लिहिणार 1 इक्वेशन काय फर्स्ट, इथं फर्स्ट इक्वेशन आहे इथं 3x मायनस 5y इज इक्वल टू 16 ही आहे फर्स्ट इक्वेशन. ओके, मग आता आपण इथं सोल्युशन करूया. इथं काय येणार आहे पहा, इथं y ची व्हॅल्यू, मग y च्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची. मग इथं 3x मायनस 5 इंटू y किती आहे मायनस 2 आहे, समजलं. मग इज इक्वल टू 16. ओके, मग आता इथं काय होणार मल्टिप्लाय होणार, 3x मायनस मायनस काय झालं प्लस, 5 2 जा 10 इज इक्वल टू 16. मग 3x इज इक्वल टू 16 मायनस 10, हा प्लस आहे, इज इक्वल टूच्या इकडे गेल्यावर काय झाला मायनस झाला, मग मायनस 10. मग हा मल्टिप्लाय, आता अगोदर सबट्रॅक्शन करून घ्या त्याच्यानंतर आपण करूया पुढची घ्या. मग 3x इज इक्वल टू किती आलं 6, किती आलं 6. मग आता हा 3x 3 इंटू x आहे, मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणजे हा डिवाइड मध्ये जाणार आहे, म्हणजे x इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 3. मग 3 1 जा 3, 3 2 जा 6, मग x इज इक्वल टू 2. आता तुम्ही म्हणताल लक्षात ठेवा जेव्हा डिनॉमिनेटर पहा इथं 2/1 आलेला आहे,
डिनॉमिनेटर नॅचरल नंबर जो असतो 1 2 3 4 5 डॅश 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 हे तुम्ही लिहिता, पण याचा प्रत्येकाचा डिनॉमिनेटर हा 1 असतो आणि तो आपण रायटिंग करत नाही. पण तोच जर न्यूमरेटर प्लेसला असेल तर त्याला रायटिंग मात्र करावं लागतं, लक्षात ठेवा. न्यूमरेटर प्लेसला असेल तर रायटिंग करावं लागतं, डिनॉमिनेटर प्लेसला त्याला रायटिंग करायची गरज नाही, कारण प्रत्येक नॅचरल नंबरचा किंवा होल नंबरचा डिनॉमिनेटर हा 1 असतोच. मग आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे. मग या ठिकाणी आपण लिहूया, इथं काय लिहिणार, मग x, y इज इक्वल टू x काय मिळालाय 2, y काय मिळालाय -2 इज द सोल्युशन, इज द सोल्युशन. फर्स्ट आपल्याला थर्ड नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर मिळालेलं आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, स्क्रीनशॉट घेऊन टाका. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. आता आपण घेणार आहोत 4 नंबरचा क्वेश्चन. किती? 4 नंबरचा क्वेश्चन आपण रायटिंग करणार आहोत. आता 4 नंबरचा क्वेश्चन पण ह्याच स्टेपने आपल्याला रायटिंग करायचा आहे. तर आता आपण घेत आहोत 4 नंबरचा क्वेश्चन. 4 नंबरचा क्वेश्चन काय आहे पहा. इथं मी 4 नंबरचा क्वेश्चन रायटिंग करतो अगोदर. 2y - x इज इक्वल टू 0, काय आहे 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. हा आहे या ठिकाणी क्वेश्चन. आता या क्वेश्चनचं आपण सोल्युशन करत आहोत. ओके. मग आता अगोदर फर्स्ट काय आहे पहा, कॉमा कुठपर्यंत इथं, म्हणजे इथून इथपर्यंत फर्स्ट इक्वेशन आणि कॉमा संपल्याच्या नंतर जी आहे ती सेकंड इक्वेशन. मग ॲज इट इज रायटिंग करू आपण. 2y - x इज इक्वल टू 0 इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर काय आहे 10. पहा इथं काय झालेलं आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, इथं y समोर आहे, समजलं का. इथं आपल्याला इक्वेशन चेंज करावी लागेल, इथं समोर आहे y. मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर समोर x घ्यावं लागेल, -x आहे x, हा प्लस 2y आहे इज इक्वल टू 0, ही इक्वेशन फर्स्ट. पहा या ठिकाणी सिक्वेन्स त्यांनी मिस्टेक करून दिली होती, आपल्याला अगोदर ती सिक्वेन्स नुसार ठेवायची आहे. इथं काय राहणार आहे 10x प्लस 15y इज इक्वल टू 105. पहा आता इथं काय आहे, हे 5 ने डिव्हिजिबल आहे, हे पूर्ण 5 ने डिव्हिजिबल आहे. कसं 5 2 जा 10. ओके. पहा इथं लिहून टाका, डिवाइड बोथ साइड बाय 2 ने आपण डिवाइड करणार आहोत. मग 2 5 जा, नाही 5 ने करू आपण, 5 ने करू, 2 ने नाही जाणार, 5 ने जाणार. ओके. मग 5 2 जा 10x प्लस इथं काय आहे 5 3 जा 15y. ओके. इज इक्वल टू 5 2 जा 10, 5 1 जा 5. ही इक्वेशन 2 मिळाली तुम्हाला. ही काय मिळाली, इक्वेशन 2. आता पहा इथं x, इथं x, आता इथं 1x आहे, इथं 2x आहे, सेम पेअर आहे का. अपोजिट साइन तर आहे पण सेम पेअर नाही. ओके. मग ही फर्स्ट टर्म आपण काय करू, सेम करून टाकू. मग याला आपण मल्टिप्लाय करणार 2 ने. का, इथं -1 आहे आणि इथं 2 आहे. मग आपण जर या -1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर -2 येत आहे, समजलं. आणि इंटू याला जर 1 ने मल्टिप्लाय केलं तरी 2 येत आहे. मग पहा प्लस मायनस मायनस 0 येतं ना. बस हीच कंडिशन या ठिकाणी फॉलो करावी लागते. मग इथं काय करणार, मल्टिप्लाय बोथ साइड इक्वेशन 1/2. मल्टिप्लाय both side equation 1/2. मग आता मल्टिप्लाय करा. पहा इथं मल्टिप्लाय करणार मी, मायनसला मायनस, इथं 1 आहे, मग 2 1 जा 2, प्लसला प्लस, 2 2 जा 4, 2 2 जा 4, y ला y इज इक्वल टू 2 0 0, इक्वेशन 3. पहा आता इथं ही इक्वेशन जेव्हा आपण मल्टिप्लाय केली तेव्हा इथं विचार करायचा नाही, आता सेकंड इक्वेशनचा विचार करायचा आपल्याला, सेकंड अँड थर्ड इक्वेशनचा विचार करायचा आहे. मग या ठिकाणी पहा 2x - 2x अपोजिट साइन मिळाले. मग आता जर ह्या ठिकाणी आपण जर प्लस केलं, ऍडिशन केलं
तर साइन काही चेंज होत नाही, म्हणून आपण खाली लिहिणार अपोजिट साइन मिळालं म्हणजे ऍडेडच करणार. ऍडेड इक्वेशन 2 आहे, इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3. ओके, मग आता त्या पुट करूया. अगोदर 2 लिहू आपण. 2 इक्वेशन काय आहे, इक्वेशन 2 पहा, 2x प्लस 3y इज इक्वल टू 21 इक्वेशन 2. नंतर पहा मायनस 2x प्लस 4y इज इक्वल टू 0 इक्वेशन 3. आता या ठिकाणी आपण काय करायला ऍडिशन. मग पहा इथं मायनस आहे, इंटू प्लस जर केलं तर काय येणार आहे मायनस. ओके, म्हणजे इथं येणार मायनस, हा साइन गेला, इथं राहणार प्लस, प्लस केलं की प्लसच येतं, इथं पण प्लस राहणार. मग आता आपण काय करणार पहा, हे प्लस हे मायनस आहे, प्लस मायनस मायनस कटलं, इथं हे साइन नाही हे साइन आहे. मग 3 + 4 7, y ला y इज इक्वल टू 21. ओके, मग हा मल्टिप्लाय मध्ये इकडे कशात जातो डिवाइड मध्ये, मग y इज इक्वल टू 21 डिवाइड बाय 7. मग y इज इक्वल टू 7 1 जा 7, 7 3 जा 21. मग इथं 3, y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 3. y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता आपण दिसतंय का पाहू द्या मला एकदा. ओके, दिसतंय हा. मग आता आपण y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. मग आता पुट करणार आपण, काय करणार आहोत पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट काय आहे इथं इक्वेशन फर्स्ट काय आहे, इथं इक्वेशन फर्स्ट आहे -x प्लस 2y इज इक्वल टू 0. ही या ठिकाणी इक्वेशन आहे. मग y ची व्हॅल्यू किती आहे 3. मग y च्या ठिकाणी हे 3 पुट करायचं, बाकीचं ऍज इट इज रायटिंग करायचं आहे. म्हणजे पहा -x ला -x रायटिंग, प्लस ला प्लस, 2 ला 2, या दोन्ही मध्ये रिलेशन काय आहे, इंटूचा साइन आहे दोघांच्या मधात. आणि y च्या ऐवजी काय पुट करणार 3 इज इक्वल टू ला इज इक्वल टू 0 ला 0 झालं. आता फक्त मल्टिप्लाय करणार, बाकी ऍज इट इज रायटिंग करायचंय. मग काय लिहिणार तुम्ही -x प्लस ला प्लस 3 2 जा 6 इज इक्वल टू ला इज इक्वल टू 0 ला 0 आलं. आता ह्या x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. हा प्लस इज इक्वल टू च्या इकडे गेल्यावर काय जाणार आहे मायनस. मग -x इज इक्वल टू -6. -6 कसं ते -6 0 -6. मग आता इथं काय होणार आहे, इथं पहा हा मायनस, ह्या 0 तून मायनस केलं तर काय राहणार आहे 6च राहणार आहे -6. मग हा मायनस काय झाला, मायनस इंटू मायनस काय होतो प्लस. समजलं. मग या ठिकाणी कसा तो पण सांगतो, डिवाइड मध्ये सुद्धा गेला तर पहा इथं काय होणार आहे ते समजून सांगतो अगोदर. हा मायनस इथं काही नाही म्हणजे किती आहे 1 आहे. या x च्या सोबत व्हेरिएबल सोबत काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजेच काय होणार इथं पहा, इकडे सांगतो मग नंतर डायरेक्ट करू आपण. मग x इज इक्वल टू -6 -1. समजलं. आता हा मायनस मायनस डिवाइड मध्ये असो तर काय होतंय मायनस मायनस प्लस होतं, इज इक्वल टू 6. कारण प्रत्येक नॅचरल नंबर असो की होल नंबर असो त्याचा डिनॉमिनेटर 1 असतो, तो आपण रायटिंग करत नाही. आता आपण रायटिंग करतो ना 1 2 3 0 घ्या, 4 5 6 7 डॅश डॅश. तर या प्रत्येक नंबरचा डिनॉमिनेटर 1 असतो, तो आपण रायटिंग करत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथं आपण डिनॉमिनेटर रायटिंग करत नाही. म्हणजे इथं x ची व्हॅल्यू आली 6. आता आपल्याला x अँड y ची व्हॅल्यू मिळाली. मग शेवटी आन्सर रायटिंग करायचं आहे तुम्हाला. आन्सर मध्ये लिहिणार x, y. x अगोदर लिहायचं लक्षात ठेवा, y नंतर लिहायचं. मग x ची व्हॅल्यू किती आहे इज इक्वल टू 6 आणि y ची व्हॅल्यू किती आली 3. इज द सोल्युशन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब अवश्य करा. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.